हां, सर्वांना नमस्कार. आज पहिल्यांदा सर्वांचं स्वागत आहे विनायक मणकेच्या हॉस्पिटलला. आज एक विशेष कारण आहे. नॉर्मली मी व्हिडिओ शूट करत नाही इकडे आणि आता बंद केलं आहे, कारण 4,500-5,000 व्हिडिओ आमचे सोशल मीडियावर आलेले आहेत. आज एक स्पेशल कारण आहे. एक स्पेशल पेशंट आहे ज्यांचे 1 महिन्यापूर्वी आपण ऑपरेशन केलेलं आहे. फॅन बंद कर, फॅन बंद कर. सुरेखा, काय म्हणतो? परवा दिवशी पण मिस्टेक ही झाली. हां, आवाज येतो ना त्याचा. तर आज विशेष कारण आहे सांगायचं की आपल्यासोबत यशवंत जाधव साहेब आहेत. त्यांचं प्रॉब्लेम खूप दिवसापासून होता आणि त्यांचं स्पाईनच्या पूर्ण वात झाला होता. वात म्हणजे संपूर्ण मणका वाताने खाल्ला होता आणि संपूर्ण मणकेची रचना डिस्टर्ब केली होती आणि हे पूर्ण असं वाकले होते. हे 8-9 महिन्यापूर्वी आमच्याकडे आले होते, 10 महिन्यापूर्वी. तेव्हा हे पूर्ण असे होते, हो की नाही? हो. कसे होते तुम्ही करून दाखवा. असे होते आणि वाताने सगळे हाडं खराब करून टाकले होते मणके. आणि त्यामुळे काय झालं होतं की त्यांना अजिबात म्हणजे सरळ बसता येत नव्हतं. आणि सर्वात खराब गोष्ट काय झाली होती की त्यांची शेवटची बळगडी पोटात घुसली होती. त्याच्यामुळे जे खात होते खाली जात नव्हता आणि खाल्लं की उलटे व्हायचे. म्हणजे 10% जात होता, 90% बाहेर निघत होता. त्याच्यामुळे 10%वर जिवंत होते. त्याच्यामुळे थोडं वजन कमी झालं, हाडं सगळी खराब झाली आणि हे घुसल्यामुळे त्यांचा श्वास पण कमी होत चालला होता, कारण फुफ्फुस पण दबला होता. म्हणजे दिवसातून हे पुढे पुढे चालले आणि बरगडी घुसत चालली पोटात आणि शेवटचा टप्पा आला होता. जेव्हा आमच्याकडे आले तेव्हा मी चेक केला. आपल्याकडे एक स्पेशल मशीन आहे, बोन डेक्झा स्कॅन, जी कंपनी अमेरिकेची, ज्याच्यावरती लगेच लक्षात माहिती पडतो आपला हाडाचा कॅल्शियम किती आहे. जे अख्ख्या भारतामध्ये काय जगाभरात सर्वांनी केलं पाहिजे की जे रेग्युलर दूध पितात त्यांचे पण 10% 20% लोकांचा हाडं कमजोर असतो आणि जे दूध पित नाही ते सर्वांचा हाडं कमजोर असतो. आणि त्यांना पुढे जाऊन मणकेचा त्रास, गुडघ्यांची झीज, बाकी त्रास चालू होतात आणि ते गोळ्या करत बसतात त्याच्या. किंवा काही आपण ऐकलं असेल की चालता चालता म्हातारा फ्रॅक्चर होऊन पडतो की म्हातारी पडली आणि फ्रॅक्चर झाला, कारण कॅल्शियम कमी होतं. म्हणजे पडली पण नाही, ऑटोमॅटिक फ्रॅक्चर झाला. हे खूप ऐकून आपण. त्याचं हेच कारण असतो की त्यांच्या हाडामध्ये कॅल्शियम कमी असतो, ठिसूळपणा असतो आणि त्यांचं हा प्रॉब्लेम चालू होतो. हे समजणं अतिशय गरजेचं आहे. तर सांगायचं तात्पर्य आहे की जेव्हा ते आले तेव्हा नुसतं वात नव्हता, त्यांना कॅल्शियमचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण ऑपरेशन लगेच करू शकलो नाही. 7-8-9 महिने आम्ही त्यांना कॅल्शियमचा कोर्स दिला. ज्यांनी आम्हाला समजला की आत्ता ऑपरेशन होऊ शकतो, या ऑपरेशनची त्यांची लगेच तयारी होती. तर कॅल्शियमचा कोर्स करून जेव्हा आम्हाला वाटलं, इंजेक्शन केले कॅल्शियमचे, पंप दिला कॅल्शियमचा आणि ते बऱ्यापैकी चांगलं झालं की आत्ता आम्ही त्यांचं ऑपरेशन करू शकतो ठरलं. तर 1 महिन्यापूर्वी, आजपासून 1 महिन्यापूर्वी, 1 महिना 10 दिवसापूर्वी, 40 दिवसापूर्वी त्यांचा 16 तासाचं ऑपरेशन करण्यात आला. सकाळ सुरू केला, रात्रीपर्यंत चालू होता. आणि संबंध जे मणके वेगळ्या पद्धतीने जुळले होते, सर मणकेचे सांधे तोडण्यात आले आणि वेगळी दिशा दिली. त्यांच्या मणकेमध्ये किती स्क्रू आहे? 26 स्क्रू आहे. 26 स्क्रू मणकेतील टाकले आणि 2 मोठे रॉडच्या साहाय्याने मणका सरळ झाला. आता मी बोलण्यापेक्षा यशवंत साहेब आणि त्यांचं कुटुंब, कारण त्यांच्या कुटुंबाने त्यांच्यासोबत पहिले दुःखाचा प्रवास आणि सुखाचा आता प्रवास केलेला आहे, कारण ते सगळं त्यांना अनुभव आहेच त्याचा. ते आणि हे बघितल्यानंतर तुम्हाला तुमचं वाटेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जे एवढे पेशंट बसले तुम्हाला वाटेल काहीच नाही आहे. हे बरं होऊ शकतं तर तुम्ही तर लगेच बरे होणार. 417 टाका आहे मला. मोठ्याने बोला. 417 टाका आहे. माईक चालू, माईकवर बोला. तुम्ही ते रेकॉर्ड होते. मोठ्याने बोला. म्हटलं हां, बोला मोठ्याने बोला. बंद झालंय का? आता चल बोला. आता 417 टाका आहे मला. पूर्ण माझं असं बेंड झालं. माझ्या बरगाड्या आत घुसल्या होत्या. पोटाला 3 गाड्या आहे. 3 गाड्या पूर्ण अशा होत्या, असं खाली. ते पूर्ण सरळ झालेत ना, गाड्या बिड्या सगळं ओके झाले. त्याच्यात अजून घेऊन ये काढा, दाखवा. मी दाखवतो. त्यांची लाईनिंग घडायला दिसणार, त्यांचे ते सरळ झालेत. थांबा.
लेडीज पेशंटमध्ये दाखवू शकत नाही, पुरुषला तर दाखवू शकतो ना आपण. हे बघा इथं ही लायनिंग दिसते अजूनही, ही आतमध्ये असं होतं पूर्ण, हे पूर्ण ओपन झालेलं आहे, उघडलेलं आहे. हे पूर्ण होतं असं, त्याच्या आतमध्ये घुसली होती ना बरगडी, तसं शेपरगड्या काय लायनिंग पडली होती पूर्ण, तर लायनिंग उघडली गेली आता. फुफ्फुस बी खाली सरलं होतं. म्हणजे खूप कंडिशन खराब होती त्यांची. आणि 417 टाके, 15-16 तासाचं ऑपरेशन, फुल दिवस गेलं. किती माणसं होती ऑपरेशनच्या वेळेस? 17. म्हणजे आमची टीम एवढी मोठी होती आणि ऑपरेशन करून ते लगेच कव्हर झाले. महिन्यात मला आता हे काहीच नाही दुखणं, हे काहीच नाही. पहिले तर ना इतकं दुखत होतं, आता मला हे काहीच वाटत नाही. दुखणं असं नाहीच वाटत नाही मला आता. 1 महिना झालाय, 1 महिना 10 दिवस, एक्झॅक्टली 40 दिवस झालेले आहेत. 40 दिवस आज झालेले आहेत. आज ते टाके काढण्यासाठी आलेले आहेत. कुठे राहिला, गाव कुठला? चिंबळी, आळंदी शेजारी. काय बोलणार, बोला तुम्ही कोण, त्यांचे पहिले बोला मग बोला, नाव सांग आपला. नमस्कार. आवाज मोठा, आवाज मोठा. आता नाही, असं जवळ करायचं, तोंडाजवळ. नमस्कार, मी ऋतुजा मोरे यांची मुलगी आहे. यांना आधी खूप त्रास होता, चालता वगैरे काहीच येत नव्हतं. आम्ही खूप ट्रीटमेंट केली पण काही ती म्हणजे सक्सेस झाली. एक डॉक्टर होते, त्यांनी सांगितलेले त्यांची मान जी आहे ती कमरेपर्यंत येईल एवढे वागतील ते. नंतर त्यांनी सांगितलं, म्हणजे हे बोलले, पप्पा बोलले की मला ट्रीटमेंट करायची नाही, मला कुठंच हे करायचं नाही. नंतर आमचे एक रिलेटिव्ह आहेत, त्यांनी सांगितलं की इथं जा म्हणून. तर इथं आलो तर सर बोलले की कॅल्शियम वगैरे सगळं कमी, आपल्याला आधी कॅल्शियमची ट्रीटमेंट करावी लागेल. ठीक आहे बोललो, चालेल. ते जाऊ द्या, मला सांग की पप्पा कसे होते ने तुला कसं वाटतंय? कारण तू पहिले त्यांच्या सोबत म्हणजे प्रवास, एक प्रवास म्हणतो, दुःखाचा आणि सुखाच्या प्रवास आता तुम्ही करतायत. तर तुझी मनस्थिती काय आहे, पप्पांच्या बाबतीत तुला काय वाटतं? कारण तू पाहिलं ना जवळ. हो. नाही आता खूप म्हणजे इतका फरक पडलाय, 1001% फरक पडलाय. त्यांना टॉयलेटला स्वतः जातात, सगळं स्वतः करतात. चालताना आम्ही आधार दिला तर बोलतात मला आधार पण देऊ नका. किंवा पहिलं त्यांना उठवावं लागत होतं, वॉशरूमला वगैरे घेऊन जावं लागत होतं. जेवताना पण त्यांना पूर्ण असं वाकून जेवायला लागायचं. झोपताना 4-5 उश्या घेतल्या तरच ते झोपायचे. आता एक पण उशी घेत नाही, पूर्ण नॉर्मल बेडवरती सरळ पहिल्या झोपतात. 4-5 उशा लावल्यानंतर 5 मिनिटं मग कारण की त्यांची पाठ टेकत नव्हती खाली अजिबात. वरती होतं ना हवेत, असं कुबड होतं, तर हे वरती होतं, खूप पुढे घेता, इतपत केवढं पुढे होतं. तर ते 4-5 उशीशिवाय सरळ झोपतच नव्हते. आता कशी कंडिशन आहे? आता व्यवस्थित एक उशीवरती झोपतात, काहीच प्रॉब्लेम नाही. एक उशीवर आता. झोपायला लागलेत. हो. आता एक उशी घेतात, पहिले 4 उशी घ्यायचे. हो, पहिले 4. 4 उशी होती, आता एक उशी, म्हणजे 75% पाठीमागे, मान पाठीमागे गेली पूर्ण. म्हणजे ते झोपतच नव्हते. आपण बसतो ना उशा लावून, तसेच बसून झोपायचे ते रात्रभर. अच्छा. त्यांना झोपताच येत नव्हतं खाली, पूर्ण हे टेकतच नव्हतं अजिबात. असं बसतो ना आपण पिलो लावून, तसेच बसायचे ते. बसूनच झोपायचे. हो. एवढंच बाग खाली फक्त लावणार बेडला, अशीच झोपायची सरळ. झोपता येत नव्हतं हे त्यांना. माहित नव्हतं, हे मला आज पहिल्यांदा माहित सरळ पडलं. झोपतो ना आपण, सरळ झोपतो, तसे सरळ झोपत नव्हते. त्यांना ना 4 उश्या लागायची माग लावायला. माईक लावून बोला, जे काय बोलायचे परत बोला. पहिले आहे ना आपण सरळ झोपतो, माईक थोडं. त्यांना सरळ झोपता येत नव्हतं, पण बेडला ते मागे 4 उश्या लावून झोपायचे. तेव्हा त्यांना तसे झोपायचे. आपण बसतो बेडवर सरळ पाय पसरून, पाठ माग लावून, तसे ते झोपायचे. सरळ झोपता येत नव्हतं त्यांना. चालून दाखवा जरा, लोकांना कसं माहीत पडणार तुम्ही बरे झालेले आहेत. चला, त्यांच्या पूर्ण मणक्याला वात आहे, वाताचं ट्रीटमेंट अजून द्यायचे आहे. वात ट्रीटमेंट जे देणार आहे ते त्यांनी अजून फरक पडणार आहे. पण हे फक्त सक्सेस झालेलं आहे, घरचे आनंदी आहे, जेवण जायला लागलं आहे. आता जे खातात घास ते पोटात जातोय, आतडीपर्यंत पोचून ते फायदाशीर ठरतोय. आधी वरचेवर राहायचे आणि ते उलट्याने निघून जायचे, घरचे पाजायचे, ते बसून काहीतरी करायचे आणि ते सगळं निघून जायचे. म्हणजे खरं एवढा उशिरा कोणी करू नये हे सांगण्यासाठी हे मीटिंग केलेली आहे, हे व्हिडिओ करतोय. कारण हे जे लोकांना माहिती पडलं की इतकं अवघड पेशंट पण बरे होऊ शकता, तर बाकी लोक नाही बरे होऊ शकत. आता जेवढे तिथे पेशंट बसलेले आहेत, कोणाला 1 गादी सरकले असणार आहे, कोणाला 2 गादी सरकले, 3 गादी सरकणार आहे, काहीच नाही आहे. ह्या 48 तासापूर्वी परवाच्या ओपीडीला आता ते लेडीजनं बोलवलं, खाली बरं होईल ना त्यांचं, ते आले होते. आता एक पाहुणा लावला आमचा, तेव्हा ते वाळून त्याला म्हणलं बिंदास इथं जा, समोरच आहे देवगाडी. त्यांना कालच ॲडमिट केलेलं आहे ऑपरेशनसाठी. मी त्यांना बोललो कमरेचं ऑपरेशन मोठं आहे, 5 गादीचं ऑपरेशन आहे, मोठं ऑपरेशन त्यांना बोललो. मग त्यांनी यशवंत साहेबांचं नाव काढला. म्हटलं मग तुम्हाला माहिती जर ते माहिती तर तुमचं ऑपरेशन छोटंच आहे. कारण 5 गादीचं ऑपरेशन काहीच नाही आहे, हे खूप मोठं ऑपरेशन आहे. हे काय 2 तासात बरे होणार आहे. आता परवा दिवशी इथे एक आहे ना लेडीज, ते त्यांना बोलवा ना, काकूंना. परवा दिवशी जे ऑपरेशन केलं आपण ते 10व्या मिनिटात
ऑपरेशनचे 10व्या मिनिटात मणक्याचं ऑपरेशन केला 4 गादीचं, 10व्या मिनिटात काकू खाली आले, इंटरव्ह्यू दिलं, मार्गदर्शन असं केलं, 10व्या मिनिटात ऑपरेशनाचे. मग चालत किचनपर्यंत गेली, त्यांनी चहा केला आणि चहा आणला इकडे 20 मिनिटात. कुठे आहेत का वरती? सीतादेवीनं खाली पाठव, घेऊन या. म्हणजे देवाच्या कृपेने चमत्कार चालू आहे. आम्ही मार्केटिंगसाठी करत नाहीये, फक्त मणक्यांच्या बाबतीत जे लोकांना गैरसमज आहे, भीती आहे, ते कमी व्हावी. लोक आज परिस्थिती काय आहे की मणक्याच्या मध्ये लोकांचं म्हणणं ऑपरेशन केलं की झोपूनच राहावं लागतो. त्याकरता आम्ही 4,500-5,000 व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलेले आहेत. गावाकडे जाऊन शूटिंग करतात लोक आमची. लोक आपले काम करताना व्हिडिओ पाठवतात की आम्ही 5 वर्षानंतरचा व्हिडिओ बघा, आम्ही ट्रॅक्टर चालवतोय, रानात काम करतोय, सगळं करतात आणि त्रास काय नाही आहे. तिथे भरपूर नगरसेवक आहे, समजलं. आणि या शनिवारी सकाळ पेपरला, फुल पेपरला आमच्या पूर्ण पेशंटच्या, नवीन पेशंटची माहिती देणार आहोत आम्ही. जिथे पेशंट गाडी चालवताना दिसणार, ट्रॅक्टर चालवताना दिसणार, काम करताना लेडीज दिसणार, लॅपटॉपवर असून दिवसभर 12 तास बसू शकतो ऑपरेशन नंतर, लगेच ऑपरेशनचे आहे. हे नियम आहे आमच्याकडे. नियम आहे, गाडी चालवल्याशिवाय मी डिस्चार्ज करत नाही आणि लेडीज किचनमध्ये काम जोपर्यंत करून दाखवत नाही मी डिस्चार्ज करणार नाही. हे आमचा नियम केलेला आहे आम्ही शक्यतो. तर जर तुम्ही एवढे लवकर बरे होतात डिस्चार्जच्या आधी, तर मणक्याची भीती काय, एवढ्या लवकर तर बाकीच्या ऑपरेशनमध्ये पण बरे नाही होत. तर मणका ऑपरेशन आज एक छोटी गोष्ट आहे. जुन्या काळात तुम्हाला माहिती 3 वर्ष जुने की बरे होत नाही. आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, रोबोट आलेले आहे, MRI आलेले आहेत. या आधी काय नव्हतं, दुर्बीण आहे, भरपूर टेक्नॉलॉजी आलेली आहेत. त्याच्यामुळे लोक लवकर बरे व्हायला लागलेत आणि आपल्या कामाला गुंतलायला लागलेत. ओके, यशवंत साहेबांना मी आभार म्हणतो, त्याच्या कुटुंबाला आभार म्हणतो मार्गदर्शन केले बाबतीत. आणि आज ते टाके काढायला आले खरं, नाहीतर आज पण आले नसते, कारण टाके काढतोय पहिल्यांदा आले ऑपरेशन नंतर. तर म्हटलं आले पहिल्यांदा आणि समोर लोकांचं मार्गदर्शन का नाही करायचे. आणि एक समाज माहिती देणं म्हणजे एक समाजसेवा आहे त्यांच्यातर्फं लोकांची. महाराष्ट्राला माहिती व्हायला पाहिजे की मणक्यांच्या बाबतीत काही भीतीचं राहिलेलं नाही आहे. भीती काय नाही राहिली, हे नाही ह्यांचं. अच्छा, आज केलेलं आहे. अच्छा, मी विसरलो. या आत्ता केलेला आहे ते, हे आत्ताच केलेलं आहे, आत्ता सॉरी. मग सीतादेवीची वाट बघत होतो परवा दिवशीचे. कसं वाटतंय? बरं, चेहरा असरा यंदा असतं. हे साहेबांचं आत्ता ऑपरेशन केलंय. कधी केलं ऑपरेशन तुम्ही सांगा? 1 तास झाला असं. 1 तास झाला अंदाजाने ऑपरेशन करून.